अनेक वर्षांपासून बाबांना वाटायचं की त्यांचा मुलगा सुद्धा तुझ्यासारखा असायला हवा, अभ्यासू. आपण कॉलेजमध्ये असताना आपल्या मार्कांमध्ये फार तफावत नव्हती. तू सुद्धा एक हुशार वकील आहेस. पण ते त्यांना तसं नाही वाटायचं ना. त्यांना नेहमी तू जास्त ब्रिलियंट वाटायचंस. तू स्ट्रगल करून वर आलायस आणि मीही तुझ्यासारखं स्ट्रगल करून यश मिळवलं पाहिजे. ते असं ना की घरातले दिवे गेले तर मेणबत्तीच्या प्रकाशात मी अभ्यास केला आणि मी मोठा झालो. पण त्यांना हे माहित नव्हतं की त्यांच्या घरातली इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतरचा जनरेटर बॅकअप हा त्यांनीच दिला होता. त्यामुळे तुझ्यासारखा स्ट्रगल माझ्याकडून कसा मिळणार ना. हा, आता माझ्या आयुष्यातला स्ट्रगल इतकाच होता की त्यांचं असलेलं नाव अजून पुढे न्यायचं, अजून मोठं करायचं. हा, कदाचित ते जर मोठे वकील नसते तर मला तुझ्यासारखे कष्ट करावे लागले असते, तुझ्यासारखा स्ट्रगल करावा लागला असता. पण तो करायची कधी वेळच आली नाही ना. म्हणजे मी लहानपणापासनं आर्ग्युमेंट करतच मोठा झालोय, शिकत आलोय, तेच पाहिलंय. तुला माहित नसेल पण अजूनही मला त्यांच्याकडून हे टोमणे ऐकावे लागतात की राघवला बघ, शून्यातनं मोठा झालाय, स्ट्रगल करून मोठा झालाय. त्याच्याकडे काहीही नव्हतं तरी तो पहिला यायचा आणि तुझ्याकडे सगळं होतं तरीही तू कायम दुसराच राहिलास. आता त्यांनीच मला सगळं पुरवलं, सगळं दिलं, यात माझी चूक काय ना. तुझी काहीच चूक नाहीये विराज. पण ते त्यांना नाही कळलं ना. आणि म्हणूनच मला त्यांना हे दाखवून द्यायचंय की मी तुझ्यापेक्षा कुठलीही केस असली तरी मी बेटर वकील आहे. आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि इतक्या वर्षांनी ही संधी मिळाली तर कशी सोडणार नाही का. विराज, अशी कशी नाही म्हणाली ती मनीषा. तुला बोलली होती ना मी देईन साक्ष म्हणून. हो, पण घाबरल्या त्या अतुलने त्यांना एवढा त्रास दिला असेल ना, अजूनही त्यांच्या मनातली भीती गेली नाही. आई, काही झालं तरी त्या अतुलला शिक्षाही मिळायलाच हवी. आणि दादा, तू नको काळजी करूस, कारण तू तुझ्याकडून किती प्रयत्न केलायस या केससाठी हे मला माहिती आहे. आता ती मनीषा नाही कोर्टात साक्ष देऊ शकली, नाही बोलू शकली, याला आपण नाही ना काही करू शकत. त्यामुळे आपण जरी ही केस हरलो तरी त्याचं गिल्ट तू घेऊ नकोस. हा, हो दादा, जास्तीत जास्त काय होईल, अतुल वर्षाला डिवोर्स देणार नाही आणि आमचं लग्न होणार नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की माझं वर्षावरचं प्रेम कमी होईल. कसं आहे की सगळ्यांच्याच आयुष्यात लग्न होऊन सुखी संसार करता येतो असं नाही होत. दादा, तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल. खरंय राघवा, हे बघ, एवढं सगळं होऊ नये, एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर पडू नये, तू केस लढवण्यासाठी उभा राहिलास, हे कमी नाही रे आमच्यासाठी बाबा. खूप आहे, खूप आहे. नाही त्या कोर्टाने अतुलला शिक्षा दिली ना, आणि त्या अतुलने नाही आपल्या वर्षाला घटस्फोट दिला तरी आपण वर्षाला त्याच्याकडे नाही पाठवायचं. ती आपल्या घरीच राहील.
अहो आता मला खरं खरं सांगा, पुढे काय करणार आहात तुम्ही? मला माहिती आहे तुमच्याकडे काहीतरी उत्तर नक्कीच असणार. हा आहे ना? या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच असणार की मनीषा त्यांनी कोर्टात साक्ष दिली नाही तर पुढे काय करायचं. काहीतरी पुरावा आहे ना तुमच्याकडे? तुम्हाला माझी मदत हवी असेल तर सांगा ना मला. कोणाला भेटायचंय का, कोणाशी जाऊन बोलायचंय, मी करेन तुम्हाला मदत. आणि असं अचानक का निघून आलात तुम्ही? वर्षा त्यांची मस्करी करायची होती का तुम्हाला? चला सांगा, काय पुरावा आहे तुमच्याकडे की त्या पुराव्याबद्दल तुम्हाला सांगायचं नाहीये मला? अहो सांगा ना. आणि ते माझ्याकडे काहीच नाहीये. ती मनीषा कोर्टामध्ये येऊन साक्ष देणार याखेरीज माझ्याकडे काहीच नाहीये. मी साक्ष फिरवली. आता कोर्टामध्ये पुढे जाऊन काय बोलणार आहे, काय करणार आहे, मला काहीच माहित नाहीये. वर्षा म्हणते तेच. कदाचित आपण केस हारलोय. अहो आनंदी, मला चहा देतेस का? हो हो, चहा पण देते, नाश्ता पण आणते. आनंदी, नाश्ता आणलाय मी, तू चहा. तू केलास दे. दादा, नाश्ता. हा थँक्यू. वर्षा उघडतेस का ग? उघडते. वर्षा, हो मीच. तुमच्यासाठी पार्सल आहे. डिलिव्हरी नाही, कोणीतरी पाठवले. हे घ्या तुमचं पार्सल. मॅडम इथे सही करा. काय ग, कोणी पाठवलं? काय माहिती नाही, काहीतरी आहे आतमध्ये. मंगळसूत्र? माझं मंगळसूत्र आहे. या मंगळसूत्रामुळे चाललंय ना सगळं. घेऊन जा तुझं मंगळसूत्र. तोडली आहेत मी सगळी बंधनं. अतुलनी पाठवलं असणार. चिठ्ठी पण आहे आतमध्ये. वर्षा, ही केस काय तुम्ही जिंकणार नाही हे आतापर्यंत तर तुम्हाला कळलं असेलच. पण तरीही तू माझ्या बाबतीत जो काही आगाऊपणा केलायस तो विसरून तुला माझी बायको म्हणून पुन्हा एकदा स्वीकारायला मी तयार आहे. हा सगळा वेडेपणा सोड वर्षा आणि मंगळसूत्र घालून आपल्या घरी परत ये. मी तुझी वाट बघतोय. तुझाच अतुल. वर्षा, तू अजिबात काळजी करू नकोस. बघ, तो अतुल तुला असा फोर्स नाही करू शकत. हा ए बघ, मी आहे ना, मी करेन ना काहीतरी असं. वर्षा, दादा, अरे दादा, काही नाही झालंय. तू 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 नको काळजी करूस. हा, आणि तो अतुल आहे ना, तो हे सगळं आपल्याला त्रास द्यायला करतोय. अरे तू काळजी करू नको, मी नाही करत. हा, अरे काय ह्या मंगळसूत्राचा खर्च लग्नात आपणच केला होता की नाही. मी त्याच्या अंगावर उगाचच फेकलं. बरं झालं त्याने पाठवलं. आई एक काम कर, हे कपाटात ठेवा नीट. मला नाही घालायचंय ते मंगळसूत्र. तुला काय वाटतं मला कळत नाही हिच्या मनाच्या किती नाही?
पण खरंच काही कळत नाही मी आता काय करू. सगळं सगळं ठीक होणार आहे, काळजी नका करू. हे बघा, सगळ्यात आधी तुम्हाला बरं व्हायला हवं. व्यायाम बाकी आहे, चहा नाश्ता, मी चहा देते तुम्हाला. आनंदी, आपण किती वेळ स्वतःच्या मनाची समजूत काढत राहणार आहोत. सगळ्यांना असंच वाटतं की आपण केस हरलोय, पण असं शांत बसून चालणार नाही. बघ ऐक, माझ्या मनात एक कल्पना आहे. तू चल माझ्या बरोबर. चल, आवर लवकर, आवर ग. अहो, हे घ्या. मस्त मार्ग सुचलाय. आवर लवकर, तिथे जायलाच हवं. रमाताई, काय करायचं काही कळत नाही ना. मनीषाताई शेवटची आशा होती. बघा ना, त्यांनी कोर्टात जर योग्य साक्ष दिली असती ना, तर आज आपल्या बाजूने निकाल लागला असता. आता यांनाही कळत नाही काय करायचं ते. हो, बरोबर आहे तुझं. अगं, आता मनीषा नाही साक्ष देऊ शकत आहे, पण या जगात अजूनही अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांनी राघवच्या बाबतीत हे सगळं होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. कोणाबद्दल बोलतो? अगं, अतुलनी राघवला मारण्यासाठी ज्या माणसाचा वापर केला, तो मुलगा, तो जर आपल्याला सापडला आणि तो जर कोर्टात बोलू शकला ना, तर राघव हे प्रूव्ह करू शकेल की अतुल त्याच्या बाबतीत असं वागू शकला, जीवघेणा हल्ला करू शकला, तर तो वर्षाच्या बाबतीतही हे करू शकतो. हो, बरोबर. हा, पण कुठे सापडेल मग तो आपल्याला? त्या दिवशी त्याला सोडला ना, तेव्हा तो कुठे जातो, कुठे राहतो सगळं बघून ठेवलंय मी. तो या इथेच राहतो जवळ. चल बघूया. हे बघ, हे घर आहे त्याचं. इथे? हा, हे घर बघ, आहे का? रमाताई, आहे की नाही हो घरात? उघडतच नाही. थांब, मी बघते. हे इथे जे राहतात ना, ते इथे. तो इकडे राहणारा पोरगा, हा हा, तो तिकडे खाली असतो. हा, हो. चल. बॉसचा फोन. हॅलो. हा, कसं वाटतंय राघव? बरं वाटतंय ना? आधीपेक्षा बरं आहे. एक दिवस कोर्टात उभा राहिलास असं कळलं मला. हो, म्हणजे व्हीलचेअर वरतीच आहे अजूनही सर. आणि ही केस माझ्या बहिणीच्या डिवोर्सची केस आहे, पण आपल्या फर्म मधूनच मी लढतोय. सॉरी, म्हणजे आता थोडे दिवस काही ऑफिसला यायला जमणार नाहीये. हळूहळू मी काही कामं सुरू केली आहेत आता. हो, काय कामं सुरू केलीस ते कळतंय मला. आणि राघव, आपला एवढा चांगला रेकॉर्ड आहे ना की आपण मोठ्या मोठ्या केसेस लढलो आहोत. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या फर्मने घेतलेली एकही केस आपण हरलेलो नाही आहोत. मला माहिती आहे ते. त्यातल्या बऱ्याचशा केसेस मी स्वतः लढल्या आहेत सर. हो ना, मला मान्य आहे ते. पण त्या केसच्या मागे असलेलं तुझं क्रेडिट मी अजिबात नाकारत नाही. पण आता ही डायव्होर्सची छोटीशी केस जर का तू हरलास ना, तर सगळंच प्रकरण थोडं कठीण होऊन बसणार आहे. म्हणजे आतापर्यंतच्या ज्या केस आपण लढलो त्या मानाने ही अत्यंत छोटी केस आहे. सर, मला काय म्हणायचं ते कळत नाहीये. नाही, जस्ट सांगतोय. सर, स्पष्ट बोललात तर मला कळेल. मी बोलणार नव्हतो राघव, पण तू विचारलंस म्हणून सांगतो. सध्या आपल्या ऑफिसमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की तुझं पुन्हा वकील म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहणं कठीण आहे. आणि तुला माहितीये, अशा चर्चांमध्ये मी कधी लक्ष घालत नाही.
ही साधी डिवोर्सची केस जर का तू हरलास तर मग नाईलाजाने मला या चर्चांमध्ये काही तथ्य आहे का हे पाहावं लागेल। सर खरंच जर का असं झालं आणि मी ही केस हरलो ना तर मी स्वतः राजीनामा देईन, पुन्हा मी कधीच ऑफिसमध्ये सुद्धा येणार नाही। आणि मला माझं ओझं तुमच्यावर टाकायचं नाहीये, तेव्हा तुम्ही काळजी करू नका। अरे राघव, मला तसं म्हणायचं नव्हतं। नाही सर, मला माहिती आहे तुम्ही फर्मचा विचार करून हे सगळं बोलताय आणि बरोबर पण आहे ते, त्यात काहीच गैर नाहीये। पण मी सर तुम्हाला सांगतो, ही माझ्या बहिणीची केस आहे, माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि माझ्या बहिणीला मी न्याय मिळवून देणारच। दादा, अरे माझ्या केसमुळे तुला तुझी नोकरी, दादा कशाला एवढी रिस्क? मला माझा स्वाभिमान जपू द्या, तुम्ही नका मध्ये पडूया। काय हो रमाताई, कुठे गेला असेल हा? हो ना, तो म्हातारा घरात नाहीये म्हणाला, मी पण आतमध्ये जाऊन बघितलं नाही। हा, बघायला हवं होतं। ए आनंदी, हा बघा, हे पाय म्हणजे हाच आहे तो। ए थांब 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 थांब, पळू नकोस, थांब दादा, दादा थांब थांब थांब, पळू नकोस, पळू नको। हे बघा ताई, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मला जे काही माहित होतं ना मी तुम्हाला सगळं सांगितलंय हो, आणि त्यानंतर मी त्याला भेटायला देखील गेलो नाहीये। हे बघा, मला अजून काही माहित नाहीये, आणि आज दादा बोलताय, त्या दिवशी एवढं खडसावून विचारलं त्याचं काय? मग मी रागात नसेल का त्या दिवशी? सांग बरं तुम्हाला। हो ठीक आहे, तेही समजू शकतो, बोला काय बोलायचंय? आता मी तुला दादा म्हणाले, तू ऐकलंस ना माझं, थांबलास तू। अजून एक छोटंसं काम आहे तुझ्याजवळ, ऐकशील माझं? काय? आमच्यासाठी कोर्टात येशील तू? हे बघ, तुला माहिती ना अतुल विरोधात कोर्टात केस चालू आहे। हो, तो परत आलाय ना? अहो पण त्याने माझे अजून पैसेच दिले नाहीयेत। देणार पण नाही तो तुला पैसे, पैसे देण्याचा त्याचा कधी उद्देशच नव्हता, तुला हे चांगलंच माहिती आहे ना? हो, चांगलंच कळलंय ना तो माणूस कसा आहे ते। हे बघ, त्याने जे केलं ते चुकीचंच आहे ना? हो, फार चुकीचं केलंय त्याने। त्यांना म्हणजे तुमच्या मिस्टरांना वरून पाडायचा काही प्लॅन नव्हता, पण त्याच्या चुकीमुळेच झालं हे सगळं, म्हणजे त्यानेच पाडलंय खाली त्यांना। मला तर फक्त त्याच्याकडनं पुरावे गोळा करायचे होते, माझी यात काही चूक नाहीये। हो, खरंच सांगतोय मी। तुला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे। हो, बरोबर बोलताय तुम्ही, त्याला ना जेलमध्येच टाका तुम्ही। हे बघ, त्यासाठीच विनंती करायची होती तुझ्याकडे। माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काही घडलं त्यात खरं तर तुझी काही चूक नाही, पण ह्यांच्या बाबतीत चुकीचं घडलं ना, तुला पण मान्य आहे ना हे? हे बघ, तुला तुझे 2000 रुपये मिळाले नाही, त्याचा इतका त्रास होतोय तुला, पण तुम्ही माझ्या नवऱ्याला वरून खाली पाडलं, त्याचा माझ्या नवऱ्याला, मला, माझ्या कुटुंबाला किती त्रास होत असेल याची कल्पना तरी आहे का तुला? हो, पण ताई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं काय हवंय ते सांगा, मी यात काय मदत करू शकतो तुमची? माझा नवरा खाली कसा पडला, त्या दिवशी नक्की काय घडलं हे कोर्टात येऊन एकदा सांगतो, साक्ष दे, बस एवढंच हवंय मला, बाकी काही नकोय तुझ्याकडून। नाही 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 नाही, अहो ताई काय बोलताय काय तुम्ही? अहो हे जर अतुलला कळलं ना तर मला सोलून काढेल तो, आणि ते तर सोडा, जर हे मी कोर्टात सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये मी अतुल सोबत होतो, हे जर कोर्टाला समजलं तर कोर्ट मला दोषी समजेल ना? नाही नाही नाही, आणि मला एक सांगा बरं, जर कोर्टाने मला शिक्षा दिली तर मी काय करू? मी एक काम करते, मी माझ्या नवऱ्याला सांगते ना काहीतरी, तुझ्या शिक्षा कमी करायला सांगते, तू ये ना एकदा साक्ष दे, तू काळजी नको करू, तुला काही होणार नाही, ये ना कोर्टात साक्ष द्यायला। खरंच हे बघा ताई, तुम्ही प्लीज हात नका जोडू, पण मला या प्रकरणात तुमची काही मदत करता येणार नाही। असं नको करूस। आय एम सॉरी। ऐक ना,